संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेल्या दूध भेसळ प्रकरणात अनेक आरोपी गजाआड झाले, तर काहींचा शोध पोलीस खातं करत आहे. परंतु या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र आरोप प्रत्यारोपाचा वेगळाच कलगीतुरा सुरू झाल्याचे दिसत आहे. राज्याचे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे एकेकाळचे राजकीय शिष्य तर आत्ताचे कट्टर विरोधक देवदत्त निकम यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करीत व आंदोलन करीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. परंतु याचा परिणाम मात्र तालुक्यातील प्रामाणिकपणानं दूध विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या दुधावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रकार परिषदा घेऊन सोशल मीडियावर या दूध भेसळ प्रकरणाला प्रसिद्धी दिल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाकडे खरेदीदार पाठ फिरू लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व त्यासोबत विविध छोटे छोटे उद्योग अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण्यांनी आरोप प्रत्यारोप करून आपली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्याच्या हितासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दूध भेसळीचा विषय आहे किंवा अन्य काही विषय याच्या संदर्भामध्ये तुमच्या आम्हाला मुलाखत घ्यायची, तेव्हा मी सांगितलं की एक 2 दिवसामध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या संदर्भामध्ये आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाला सविस्तर उत्तरं दिली जातील. आपल्या सर्वांच्या माहितीस्तव आपली मागच्या वेळी जी झाली आणि त्यानंतर एक 27 तारखेला आणि 29 तारखेला आम्ही दूध भेसळीच्या विषयाच्या संदर्भामध्ये प्रथमतः मंचर पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो आणि त्यावेळी या विभागाचे DYSP अमोल मांडवी साहेब आणि इथले PI सन्माननीय वाघमोडे साहेब या दोघांची वेळ घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि याच्या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की काय काय कारवाई चालू आहे. आता त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तपास जो आमचा चालू आहे तो योग्य दिशेने चालू आहे आणि याच्यामध्ये गोपनीय काही गोष्टी असतात त्या आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाही आणि याच्याबाबत सविस्तर तुम्हाला FDAचे अधिकारी सांगू शकतात. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस म्हणून ज्यावेळी आरोपींच्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्याचा जो विषय आहे तर गेले 20-25 दिवस झाले 26 आरोपींवर गुन्हा दाखल आहे, 13 आरोपीच फक्त अटक झाले. तर तो तपास देखील तुम्ही तात्काळ फास्ट पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि आरोपी हे अटक झाले पाहिजे. याच्यात दिरंगाई काय होते त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आहे आणि त्याच्यानंतर एक आरोपी मला वाटतं काल का परवा पोलिसांनी देखील अटक केलेले आहेत. असे 14 आरोपी झाले तरी देखील अजून 12 आरोपी फरार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री लवकरच त्या देखील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर 29 तारखेला आम्हाला मुंडे साहेबांची भेटीची वेळ मुंबई या ठिकाणी FDAच्या ऑफिसला मिळाली आणि आम्ही मुंडे साहेबांना 29 तारखेला जाऊन मुंबईला भेटलो, त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 जे काही मुद्दे होते प्रमुख त्याच्यावरती चर्चा झाली आणि तसं निवेदन एक त्यांना दिलं आणि मग त्यांनी देखील सांगितलं, आपण मीडियामध्ये देखील पाहिलं असेल की आम्ही कुणाच्याही दबावाला वगैरे काही बळी पडत नाही, आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु ज्यावेळी तपास चालू असतो त्या संदर्भामध्ये जास्त आम्ही बोलणार नाही. पण म्हटलं लोकांमध्ये एक शंका आहे की तुम्ही 5 तारखेला जी घटना 4-5 झाली आणि मला वाटतं याचं 7 का 8 तारखेला त्याची प्रेस झाली होती. मग मधल्या जवळपास 25 दिवस तुमच्या विभागामार्फत देखील कुठल्याही प्रकारचं चर्चा करण्यात आली नाही किंवा माहिती देखील तुम्ही प्रेसच्या माध्यमातून दिली नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक शंका निर्माण झाली का हे प्रकरणावरती पुन्हा राजकीय दबाव आला की काय, सगळं काय खड्ड आहे. तर ते म्हटले तसला काही होणार नाही आणि म्हटले तुमच्या सर्वांच्या माहिती तो सांगतो या भेसळीमध्ये तुमच्या भागामध्ये देखील ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आमचा तपास चालू आहे, त्यांना देखील आम्ही वारंवार पत्रकार परिषदा घेऊन आंबेगाव तालुक्याची एक प्रकारे संपूर्ण राज्यात देशात बदनामी होते. शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. आपण सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे दुधाच्या बाजारभावासाठी किंवा दुधाच्या संदर्भामध्ये असलेले सगळेच प्रश्न
आत्तापर्यंत पोटतिडकीने मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून या गोष्टीला वेग आलेला आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये आणि राज्यातील सगळ्याच भागामध्ये जे काही आरोपी सापडलेले आहेत तेव्हापासून दूध भेसळीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय. परंतु यामध्ये अनेक राज्यातले आरोपी असताना देखील आंबेगाव तालुक्याचं नाव, माझं म्हणणं असं आहे की 26 आरोपींमध्ये अनेक राज्यातल्या भागातले आरोपी याच्यामध्ये आहेत. परंतु येऊन जाऊन आंबेगाव तालुका या ठिकाणी बदनाम होतोय, आंबेगाव तालुका हॉटस्पॉट झाला आहे असं म्हटलं जातं. परंतु या तालुक्यामध्ये 4-6 लोकांनी काही चुका केल्या असतील, एफडीएने कारवाई केली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होतोय की सर्वसामान्य जो प्रामाणिकपणे दूध घालणारा शेतकरी आहे आज त्याच्याकडे देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जाते. इथून जे पॅकिंग होऊन दूध जे बाहेर जाते ते दूध मुंबई असेल, पुणे असेल या शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये जाते. त्या ठिकाणी मात्र या दुधाची विक्री व्हायला प्रॉब्लेम वारंवार आंबेगाव तालुक्याला बदनाम केल्यामुळं आज सगळी लोक आंबेगाव तालुक्यातल्या बाहेरची लोक आंबेगाव तालुक्यातल्या लोकांकडे संशयानं पाहायला लागलेले आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं ज्याच्यावरती पोटपाणी आहे जो दूध धंद्यावर तो थेंबर पाणी सुद्धा घालत नाही. भेसळखोरांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका आजही ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना माफी केली नाही. माझं तर म्हणणं यांना फाशी शिक्षा दिली तरी आमच्या या प्रश्नाच्या आडून इथं जे राजकारण सुरू आहे हे राजकारण दरम्यान तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यामुळे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आंबेगाव तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी पुनरावलोकन करणं गरजेचं आहे.